राजकारणामध्ये मुख्यमंत्री अडचणीत येणं हे काही नवं नाही, पण खरी गंमत तेव्हा होते की जेव्हा खरी संकट हे विरोधकांमुळे नाही तर स्वतःच्याच आपल्याच नात्यांमुळे होतं। हो, अगदी घरगुती नातीच मुख्यमंत्री पदासाठी डोकेदुखी ठरलेले अनेक उदाहरणं महाराष्ट्राने पाहिले आहेत। कधी मेहुण्यांमुळे, तर कधी जावाई, कधी सासू सासरे, तर कधी मुलांमुळे मुख्यमंत्री पदावर असणाऱ्या व्यक्तीला स्वतःच्या पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता, असं महाराष्ट्राच्या इतिहासात घडलेलं आहे। मग महाराष्ट्रामध्ये असे मुख्यमंत्री कोण आहेत की जे स्वतःच्याच नात्यांमुळे अडचणीत आले आहेत, त्यांचीच माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जय शिवराय, मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदी स्वागत करतो। आता नात्यांमुळे अडचणीत आलेले पहिले मुख्यमंत्री ठरले ते म्हणजे मनोहरराव जोशी। महाराष्ट्रामध्ये 1995 साली राज्यामध्ये भाजप आणि सेनेचं युतीचं सरकार आलं आणि बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असणारे त्यांचे पक्षाचे नेते मनोहरराव जोशी हे राज्याचे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। जोशी हे शिस्तप्रिय आणि कडक शासन असणारे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाऊ लागले, पण अगदी शिस्तीच्या राजकारणालाही नातेसंबंध आडवे आले। 1998 मध्ये मनोहरराव जोशी यांचे जावई असणारे गिरीश व्यास यांना पुण्यातील प्रभात रोडवरील एका शाळेसाठी आरक्षित असलेला भूखंड हा आरक्षण बदलून देण्यात आला आणि त्यावर 10 मजली इमारत देखील उभारण्यात आली। यामुळे तत्कालीन मनोहरराव जोशी हे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून हे आरक्षण बदलून दिलं असा आरोप झाला। हे सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रकरण गेलं आणि सर्वोच्च न्यायालयानं मनोहर जोशी यांच्या निर्णयावर ताशेरे ओढले आणि हे आरक्षण बदलण्याचा निर्णय चुकीचा ठरवला। यानंतर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टीका झाली। न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेना प्रमुख असणारे बाळासाहेब ठाकरे यांनी अवघे 2 ओळीचं पत्र लिहित जोशींना राजीनामा देण्याचे सांगितलं आणि जोशींनीही त्यानंतर लगेच आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर सेनेचे नारायण राणे मुख्यमंत्री झाले। परंतु स्वतःच्या जावयामुळे मनोहरराव जोशी हे अडचणीत सापडले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला होता। यानंतरचे नातेसंबंधामुळे अडचणीत सापडलेले मुख्यमंत्री आहेत विलासराव देशमुख। राज्यामध्ये काँग्रेसचे एक दिग्गज नेते म्हणून विलासराव देशमुख ओळखले जात होते। विलासराव देशमुख यांनी जेव्हा राज्यामध्ये काँग्रेस संकटात आली तेव्हा पक्षासाठी धावून जाणारे ते एक सक्षम नेते मानले जातात। परंतु खरं तर राज्यामध्ये आघाडीचा फॉर्म्युला देखील त्यांच्याच डोक्यानं चालला आणि यशस्वी देखील झाला असं बोललं जातं। परंतु एवढे मोठा नेता असताना देखील पुत्रप्रेमासाठी त्यांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा त्याग करावा लागला होता। त्याचं झालं असं 2008 मध्ये मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये मुंबईतील प्रसिद्ध असणारं ताज हॉटेल याच्या देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। या घटनेची माहिती मिळताच तत्कालीन मुख्यमंत्री असणारे विलासराव देशमुख तिथं पाहणी करण्यासाठी गेले। तेव्हा त्यांच्या या ताफ्यामध्ये 2 बिगर सरकारी व्यक्तींचा समावेश होता। त्यामधले एक होते त्यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुख, तर दुसरे होते ते म्हणजे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा। यावेळी मुख्यमंत्र्यांनी पाहणी दौऱ्याचे मोठ्या प्रमाणात फोटो व्हायरल झाले आणि एकच राज्यामध्ये हल्लाखोर माजाला सुरुवात झाली, कारण रितेश देशमुख आणि राम गोपाल वर्मा हे मुख्यमंत्र्यांसोबत या दौऱ्यामध्ये दिसले म्हणजे हा काय पर्यटन दौरा होता का, अशी टीका विलासराव देशमुखांवर होऊ लागली। यासोबत यामध्ये आणखी एक प्रकरण घडलं ते म्हणजे तत्कालीन गृहमंत्री असणारे RR पाटील यांची एक प्रतिक्रिया, त्यामुळे देखील विलासराव देशमुख यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली। या सगळ्या प्रकरणामुळे तत्कालीन गृहमंत्री असणारे RR आबा यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला, तर पुढे विलासराव देशमुख यांच्यावर देखील राजीनाम्यासाठी दबाव वाढला आणि अखेर विलासराव देशमुखांनाही आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला। विलासराव देशमुख यांच्या राजीनाम्यामागे अनेक कारणं होती, परंतु त्यातलं तत्कालीन मुख्य कारण ठरलं ते म्हणजे त्यांच्या मुलाचं। त्यानंतरचे आपल्याच नातेसंबंधामुळे अडचणीत सापडलेले मुख्यमंत्री आहेत ते म्हणजे अशोक चव्हाण। 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री असणारे विलासराव देशमुख यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या जागेवर अशोकराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या नेतृत्वात पुढे 2009च्या विधानसभा निवडणुका काँग्रेसनं राज्यामध्ये जिंकल्या आणि पुन्हा अशोकराव चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री झाले। परंतु त्यांना आपलं पद फार काळ टिकवता आलं नाही, कारण 2010 मध्ये आदर्श घोटाळा समोर आला आणि एकंदरीत राज्यामध्ये वादंग माजलं। मुंबईतील कोलाबा परिसरात लष्कराच्या आरक्षित जागेवर एक इमारत उभा करण्यात आली होती। इमारतीचा म्हणजेच आदर्श सोसायटीच्या फाईल्सवर परवानगी देण्यासाठी 3 फ्लॅट हे अशोक चव्हाण यांना बेनामी आपल्या नावावर केले असल्याचा आरोप त्यावेळी झाला आणि त्यानुसार हे फ्लॅट्स त्यांच्या सासू असणाऱ्या भगवती शर्मा आणि सासरे असणारे मदनलाल शर्मा यांच्या नावावर असल्याचे देखील उघड झालं आणि यावरून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अशोक चव्हाण यांच्यावर टीका होऊ लागली। या सगळ्या कारणामुळे काँग्रेसच्या आदेशावरून अशोक चव्हाण यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि कारण ठरलं ते म्हणजे त्यांच्या सासू आणि सासऱ्याचं। आता यानंतरचे आपल्याच नात्यामुळे अडचणीत सापडलेले मुख्यमंत्री आहेत ते म्हणजे उद्धव ठाकरे।
राज्यामध्ये 2019च्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि राज्यामध्ये अनपेक्षित असणारे बदल घडले, कारण की सेना आणि भाजपचं युती ही तुटली आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी राज्यामध्ये महाविकास आघाडी स्थापन झाली आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे हे विराजमान झाले। उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये त्यांचेच मेहुणे असणारे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केली। या कारवाईमध्ये ईडीने त्यांच्या पुष्पक ग्रुपवर कारवाई करत त्यांचे 11 फ्लॅट्स आणि तब्बल 6.45 कोटींची संपत्ती आपल्या ताब्यात घेतली। हे प्रकरण मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित असल्याचं देखील ईडीने त्यांच्यावर आरोप केला। या कारवाईमुळे मुख्यमंत्रीच घेरले गेले आणि विरोधकांनी देखील त्यांच्यावर भरपूर प्रमाणात टीका केली। भ्रष्टाचाराला पाठिंबा देणारे सरकार म्हणत उद्धव ठाकरेंसमोर विरोधकांना एक आव्हान उभा केलं। आपल्याच मेहुणावर कारवाई झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांची प्रतिमा देखील डागाळण्याचा या काळामध्ये प्रयत्न केला, परंतु या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे यांनी काही राजीनामा दिला नाही। तरी उद्धव ठाकरेंचा कार्यकाळ हा राजकीय दृष्ट्या दबावाचा आणि अस्थिरतेचाच राहिला। उद्धव ठाकरेंना सतत सावधगिरीचीच भूमिका घ्यावी लागली, म्हणजे उद्धव ठाकरे देखील आपल्याच या नात्यांमुळे चांगलेच अडचणीत आलेले मुख्यमंत्री ठरले। मित्रांनो, आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःच्याच नात्यांमुळे अनेक मुख्यमंत्र्यांना अडचणीचा सामना करावा लागला होता। कधी मुलामुळे, तर कधी मेहुण्यामुळे, कधी जावयामुळे, तर कधी सासू सासऱ्यांमुळे यांना आपलं पद सोडावं लागलं होतं। राजकारण म्हणजे केवळ नेतृत्व, कामगिरी किंवा निर्णय क्षमता नाही, तर कधी कधी या सगळ्याहून आपल्या नातेसंबंधावर देखील थेट याचा परिणाम होत असतो। त्यामुळं म्हणजे असं महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं की जितकी सत्ता टिकवणं कठीण असतं, तेवढेच नातेसंबंध जपणं देखील कठीण असतं। पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच राजकारणातील अज्ञात आणि रोचक गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या जनता महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।